नमस्कार मंडळी. चला तर आज उरलेला भात आहे तो तवा पुलावसारखा करूया. तर त्यासाठी 2-3 लाल मिरच्या घेतल्यात आणि त्या गरम पाण्यात भिजत घालायच्या आहेत. 1 इंच आल्याचा तुकडा आणि 3-4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि मस्त त्या नरम झाल्यात ना मिरच्या की त्याच्यामध्ये मग आपल्याला 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडा टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून मिक्सरला छान लावून घ्या. म्हणजे थोडंसं किंचित पाणी टाका आणि मिक्सरला लावून घ्या. हे बघा अशा प्रकारे. आता गॅसवर पॅन ठेवून घेतलं आहे आणि एका साईडला सगळ्या भाज्या चिरून घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये कॉलीफ्लॉवर म्हणा किंवा बीन्स म्हणा, तुम्हाला ज्या आवडीच्या भाज्या आहेत त्या सगळ्या घ्या. त्याच्यामध्ये गाजर सगळं एका साईडला करून घेतले. मटारही घेतले. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकले आणि थोडंसं तूप टाकले. बटरही ॲड करू शकता. त्यानंतर कांदा जो आपण 2 मोठे कांदे छान बारीक चिरून घेतले आहेत आणि ते आता फोडणीला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यापूर्वी थोडंसं जिरं टाकलं आहे फोडणीला आणि कांदा थोडासा लालसर झाला की 1 टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. टोमॅटोही बारीक चिरून घेतला आहे आणि तो आतमध्ये टाकून घेतला आहे. थोडासा मसाला चवीप्रमाणे ॲड करा. मसाला तुम्हाला जास्त तिखट पाहिजे तर थोडासा जास्त टाकलात तरी चालेल. थोडासा मसाला टाकला आहे. थोडीशी हळद टाकायची आहे आणि जी आपण मिक्सरला लावून घेतली आहे ग्रेव्ही ती आतमध्ये टाकून घ्या. छान टेस्ट येते तवा पुलावला आणि खूप टेस्टी लागतो. एकदा नक्की करून बघा. कसं झालं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. तर छान एक ग्रेव्ही परतून घेतली आहे आपण आणि आता सगळ्या भाज्या आपल्याला आतमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. थोडंसं मीठही चवीप्रमाणे टाकून घ्या आतमध्ये. यामध्ये आपण एक मसाला टाकून घेणार आहोत. पावभाजी मसाला आपल्याला आतमध्ये ॲड करायचा आहे. तर पावभाजी मसाल्याचं एक पॅकेट आणलं होतं तर त्यातलं आपल्याला अर्धा पॅकेटच टाकणार आहे. 10 रुपीजचं पॅकेट मिळतं पावभाजी मसाल्याचं. कुठेही बाहेर मार्केटमध्ये अवेलेबल असतं. मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला प्रेफर करते नेहमी, कारण छान टेस्ट लागते. तुमच्या आवडीचा जो पावभाजी मसाला असेल तो थोडासा आतमध्ये टाकून घ्या. छान परतून घ्या आणि आपल्याला आता वाफेवरच ह्या सगळ्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. क्रंची होईपर्यंत मीडियम गॅसवर आपल्याला या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत. हे बघा आणि शिजल्या की नाही भाज्या बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये फक्त आपल्याला बटाटी बघायची आहे. फ्लावर आणि मटार शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर अशा प्रकारे आपण आतमध्ये पावभाजी मसाला टाकून घेतला आहे. अर्धाच पॅकेट घेतलं आहे मी आणि आतमध्ये टाकून घेतले आणि छान परतून घेतले. एका साईडला आपल्याला भात, तुम्हाला वेगळा भात करायचा असेल तर करून घ्या. बासमती तांदूळ छान जसा आपण बिर्याणीसाठी करतो तसा करून घ्या किंवा उरलेला भातही चालेल. छान लागतो हा तवा पुलाव. रोज रोज आमटी भात करून कंटाळा आला असेल आणि बिर्याणी तर हा खूप मोठा प्रकार आहे करायचा. मग त्यासाठी ऑप्शन म्हणून काय तर हा व्हेज तवा पुलाव खूप बेस्ट ऑप्शन आहे. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. कसा झाला आहे मला कमेंट करून नक्की सांगा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छान परतून घेतला आहे भात. थोडासा हवा तेवढा भात आतमध्ये ॲड करा. तांदूळ जो काही आपण भात बनवला आहे त्याचा आणि छान एकजीव करून घ्या. आतमध्ये कोथिंबीर टाका आणि मुलांना सर्व करा. थँक्यू.